शब्द स्वरांचे बनती गाणे, साजनवानंद तराणे, रसिकांची ही जुळते नाते घडते जेव्हा सुरेल गाणे. कसे हे घडते मनात येते, भेटू बोलू ऐकू तयांच्या गोष्टी गाण्यांच्या, गोष्टी गाण्यांच्या. नमस्कार. गोष्टी गाण्यांच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. संगीताच्या विविध संकल्पना एका पद्धतीने उलगडून प्रत्येक गाण्यातनं एक नवी गोष्ट घेऊन येणारा असा हा आपला कार्यक्रम गोष्टी गाण्यांच्या. आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहे अमरावतीतल्या एका छोट्याशा खेडेगावातनं आलेली आणि आज पार्श्वगायनाच्या क्षेत्रात जिने स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे अशी प्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली माडे आज आपल्यासोबत आहे. वैशाली, स्वागत आहे. धन्यवाद. आणि त्याचबरोबर प्रसिद्ध गझलकार डॉक्टर दिलीप पांढरपट्टे आज आपल्यासोबत आहेत. सर नमस्कार, आपलंही स्वागत आहे. वैशाली, कसं आहे ना की अमरावतीतलं एक छोटंसं गाव असं मी म्हटलं, पण त्याच अमरावतीमध्ये अगदी तू 5वी 6वीत मला वाटतं असशील आणि तेव्हा टाऊन हॉलमध्ये एक गोष्ट घडली होती. मला असं वाटतं की आजच्या एपिसोडची सुरुवात तुझ्या त्या आठवणीने करावी असं मला वाटतं. ॲक्च्युली अमरावती शहरात माझं गाव अमरावती शहरापासून 20 किलोमीटर लांब आहे. गावातनं आम्हाला नेहमी काहीही कार्यक्रमाच्या संदर्भात किंवा सांस्कृतिक किंवा कुठलीही चळवळ असेल किंवा कार्यक्रम असेल तर आम्हाला अमरावती हे शहरच आमच्यासाठी ऑप्शन एक होतं. सो मी लहानपणापासूनच गात होते आणि आयुष्यातलं म्हणतो ना की स्टेज पहिला, कमर्शियल ब्रेक पहिला किंवा एक प्लेबॅकमधला पहिला अनुभव, असा पहिली जी गोष्ट असते जसं श्रावणातला एक पहिला अनुभव असतो, पहिला पाऊस असतो. सो असं पहिली जी गोष्ट आपल्या आयुष्यात असते ती फार महत्त्वाची असते. तो म्हणजे माझा पहिला स्टेज. त्या स्टेजवरती मला गाण्याची संधी मिळाली, जिथून माझ्या करिअरची खरी सुरुवात झाली, जिथून माझ्या गाण्याला खरी सुरुवात झाली. अमरावतीमध्ये एक कार्यक्रम सुरू होता. त्या कार्यक्रमाला आम्हाला जायचं होतं, पण समहाऊ बसेस मुळे किंवा काही कारणामुळे आम्हाला थोडा उशीर झाला. आणि त्या कारण कसं होतं, शाळा करायची, मग शाळा करून तयार होऊन अमरावतीला कार्यक्रमाला जायचं, असं बरंच काय काय सगळं करावं लागायचं. आत्ता मागे वळून बघताना असं वाटतं की ते आपण संघर्ष किती याच्यातनं आपण करून इथपर्यंत पोचलोय. पण खरं त्यावेळेला आपण संघर्ष करतोय, आपण हे जे काही करतोय काहीतरी मिळवण्यासाठी करतोय किंवा काहीतरी आयुष्यामध्ये संघर्ष करतोय, ही जाणीव त्यावेळेला नव्हती. आणि मी आणि माझे वडील गेलो तिकडे आणि कार्यक्रम जवळजवळ संपला होता. हे सगळे वादक मंडळी आपले बांधणं वगैरे सगळं सुरू झालं होतं आणि सगळे ऑडियन्स वगैरे पण निघायच्या तयारीत होते. तेवढ्यात आम्ही तिथे पोचलो आणि मग आम्ही आयोजकांना विनंती केली. ती आय थिंक ती गाण्याची स्पर्धा होती, तर ती स्पर्धा सगळी संपली होती. मग मी त्यांना विनंती केली, माझ्या वडिलांनी विनंती केली की एक गाणं माझ्या मुलीला गाऊ द्या. आणि नंतर मग म्हणजे भले ते स्पर्धेत नसेल एक गाणं गायची संधी द्या. तर तो माझं पहिलं गाणं जे मी स्टेजवरती गायलं होतं. आणि ते एकदा मी सुरू केल्यानंतर जी उठून जायला लागलेली जी सगळी पब्लिक होती ती पुन्हा एकदा आतमध्ये आली, ऑडिटोरियममध्ये आली. पुन्हा सगळे बसले आणि वादकांनी माझ्याबरोबर वाजवायला सुरू केलं. आणि ते गाणं साधारण मी 3 ते 4 वेळा त्या गाण्याचा घेतला होता. इतकं मला लोकांनी त्यावेळेला डोक्यावर घेतलं. अगदी छोटी 5वीला वगैरे असलेली मुलगी जी गाते त्याचं कौतुक लोकांनी फार केलं. आणि तिथून खऱ्या अर्थाने माझ्या सांगीतिक करिअरला सुरुवात झाली. पण कोणतं गाणं होतं ते? अतिशय प्रसिद्ध हिना या चित्रपटातलं गाणं आहे ते, चिठ्ठी आहे.
त्या गाण्याने खरी सुरुवात झाली. लताजींचा एक म्हणतो ना एक आशीर्वादच तो माझ्यावर राहिलेला आहे पहिल्यापासून, की त्यांच्याच गाण्यापासून मी सुरुवात केली आणि त्यांच्यामुळे अनेक गायकांचे करिअर घडले. त्याच्यात एक माझं नाव आहे. नक्कीच. आज आम्हाला ती सुरुवात पुन्हा एकदा आजच्या भागाची सुरुवात करताना ऐकायला आवडेल. सुंदर सुंदर. पण वैशाली, त्या वयात म्हणजे 5वी 6वीत असताना हे गाणं म्हणणं ही सोपी गोष्ट नव्हती. तर त्याआधी शिक्षण असं घेतलेलं होतं? नाही, असंच गायचीस? त्याआधी मी सांगते, माझं म्युझिकल जे एज्युकेशन आहे, जे खरं शास्त्रीय संगीत आहे, त्याची सुरुवातच मुळात 2009 नंतर झाले, जेव्हा मी हिंदीचं सारेगमप जिंकले होते. म्हणजे सांगताना खरं तर त्या गोष्टीचं वाईटही वाटते आणि काहीतरी आपण आपल्याकडे काही नसताना काही मिळवल्याचा आनंद पण होतो. का माहितीये का, की मी जेव्हा सारेगमप मराठीमध्ये होते तेव्हा मला मी जेव्हा सारेगमप मराठीमध्ये होते तेव्हा मला गाणं, शास्त्रीय गाणं काय असतं, बैठकीचं खरं गाणं काय असतं ते मला माहीतच नव्हतं. मी एक लोकसंगीत शिकलेली किंवा चांगला आवाज असलेली एक मुलगी गावातनं आलेली अशीच माझी काहीशी ओळख होती. त्या भरोशावर मी सारेगमपचा अख्खा प्रवास जिंकत गेले. तो प्रवास करत असताना बऱ्याच लोकांनी मला हिनवलं की हिला क्लासिकल येत नाही तरीही ही पुढे कशी जातीये, हिने शो मधनं क्विट करायला पाहिजे, ही चांगली गात नाही, चांगली दिसत नाही, ही रंगानी काळी आहे, हे बरंच काय 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 सगळं माझ्यावरती. एकीकडे माझा हा प्रवास सुरू आहे, एकीकडे मला माझ्या गाण्यावरती फोकस करायचंय, दुसरीकडे जेव्हा मी तिकडे जाते तेव्हा इकडच्या ह्या सगळ्या गोष्टी येत आहेत, तेव्हा फोकस किती महत्वाचा असतो. आणि ह्या गोष्टी माझ्यासाठी कधीच महत्वाच्या नव्हत्या, की मी कशी दिसते, माझ्या केसांचा रंग काय, माझ्या चेहऱ्याचा रंग काय, माझी स्किन कशी आहे, छान आहे की नाही, माझ्या चेहऱ्यावर पिंपल्स आहे का, पिंपल्स दिसतात का, हे माझ्यासाठी कधीच इम्पॉर्टंट नव्हतं. माझ्यासाठी इम्पॉर्टंट होतं ते फक्त माझं गाणं. आणि माझ्या गाण्यातनंच मी तुम्हाला उत्तर देईल हे मी फक्त मनातल्या मनात बोलायचे, की मी तुम्हाला कधीही उत्तर देणार नाही, मी कधी तुम्हाला उलटून बोलणार नाही. हालाकी माझा स्वभाव थोडासा त्याच्यामुळेच खूप असा काय म्हणतो ना की एक थोडा अग्रेसिव्ह झालाय. ते अग्रेशन माझं त्या सगळ्या वागणुकींमधनच आलेलं आहे. आताही मी स्वभावाने जरी शांत असले तरी मला मनाविरुद्ध काही सहन होत नाही किंवा चुकीचं काही सहन होत नाही. थोडक्यात सांगायचं झालं तर असं सगळं चालू असताना ना, म्हणतो ना की आपण जेव्हा चालत असतो तेव्हा आपल्याला मागे ओढणारे खूप लोक असतात, की कुठे ना कुठे कुठल्या ना कुठल्या गोष्टींनी हा माणूस एक पाऊल मागे पडला पाहिजे. पण त्याची इच्छाशक्ती जर मजबूत असेल ना, तर माझी प्रचंड अशी इच्छाशक्ती मजबूत होती, तेव्हाही होती आणि आताही तशीच. आणि माझ्या गोष्टीवर, माझ्या मनावरती ह्या सगळ्या गोष्टींचा कधी परिणामच झाला नाही. वाईट वाटायचं बिकॉज अगदी शेवटी माणूस आहे, प्रत्येकाला 20 वर्षाच्या वयामध्ये खूप एक एडोलन्सचं वय असतं, कुणाची गोष्ट आपल्याला सहन होत नाही. अशा वयामध्ये आपल्याला सतत कोणीतरी टोमणे मारतं, सतत कोणीतरी बोलतं की तू असं नाही आहेस, तू तशी नाही आहेस, तू हे कर, तू ते कर. अरे बाबा, मी काही करत नाही, मी फक्त गाणं करते, बाकी सोडून दे. हे जे माझं होतं ना, ते मला खूप उपयोगाला आलं आयुष्यात. सो त्याच्यामुळेच हा जो प्रवास आहे ना, हे सगळे ऑटोमॅटिक ह्या सगळ्या गोष्टी एलिमिनेट होत गेल्या. आणि या जवळजवळ 2 वर्षाचा तो प्रवास सारेगमप मराठीपासून तर ते हिंदीपर्यंतचा जो प्रवास आहे, तो 2 वर्षाचा प्रवास माझा खूप सोपा झाला. आणि त्या प्रवासामध्ये एकतर मला साथ होती, मला फक्त गाण्याची साथ होती, ती फक्त गाण्याची. आणि महाराष्ट्रातल्या तमाम
माझ्यावर प्रेम करणाऱ्या रसिकांची. लोकांची, ज्यांनी माझं सुरुवातीला गाणं ऐकलं स्टेजवरती आणि त्यांना एक जनमानसातली मुलगी, जनमानसाचं म्हणजे एक सामान्य माणसाचं प्रतिनिधित्व करते असं कुठेतरी एक समाज भावना त्यावेळेला निर्माण झाली होती. आणि त्यातून मला लोकांनी इतकं प्रेम केलं त्या रियालिटी शो मध्ये. आणि आता पुढचा प्रवास सगळा तुम्हाला माहितच. गोष्टी गाण्यांच्या. खरंच संघर्ष इतका मोठा होता. आणि जेव्हा तू मराठी सारेगमप जिंकलीस तेव्हा तुला थेट हिंदी सारेगमपमध्ये संधी मिळाली. पण अर्थात ती संधी जरी मिळाली तरी तुला ते कठीण होतं. खरं तर तो जो प्रवास होता ना, मराठी सारेगम जेव्हा मी जिंकले त्यावेळेला मी 3 monthsचं माझं प्रेग्नेंट होते मी. आणि ती ट्रॉफी घेऊन लगेच हिंदी सारेगमप सुरू होणार होतं, पण डेट डिक्लेअर नव्हत्या. आणि जेव्हा सारेगमप डिक्लेअर झालं लगेचच 3 महिन्यांनी हिंदी सारेगमप डिक्लेअर झालं. हिंदी सारेगमप डिक्लेअर झाल्यानंतर मला वाटतं त्यावेळेला मला 7वा-8वा महिना वगैरे सुरू होता. मला त्यांनी बोलवून घेतलं. अच्छा. की तुम्हाला थेट संधी मिळते. मी आणि एक बांगलाचा मुलगा होता, अशा दोघांना हिंदीमध्ये संधी मिळते रिजनल जिंकल्यावरती. हा इतका चांगला उपक्रम आहे ना की हिंदीतल्या आणि एक बांगलातल्या मुलाला ते थेट घेतात. पण त्या पूर्ण प्रोसेसमधनं त्याला जावं लागतं. पहिल्या जिथून सुरुवात होते, बांगलाचा मुलगा येऊन सगळी तयारी प्रिपरेशन करत होता पूर्ण शोची. मला करता येत नव्हतं कारण मी 8 महिने प्रेग्नेंट होते. मी त्यांना सांगितलं, ही गोष्ट मला वाटतं जून मधली गोष्ट आहे. त्यांना मी एक रिक्वेस्ट केली की सर असं आहे, माझी थोडीशी अडचण आहे, फक्त 1 महिना मला द्या, 1 महिन्यानंतर मी स्टेजवरती तयार राहील एवढी तुम्हाला शाश्वती देऊ शकते. सो साधारण 1 महिना उलटल्यानंतर त्यांनी मला एवढंच सांगितलं होतं की पुढच्या महिन्यात जर तुम्ही येऊ शकला नाहीत तर तुम्ही पुढच्या वर्षी ट्राय करा मग ऑडिशनमध्ये. मग तुम्हाला डायरेक्ट संधी नाही दिली जाणार, तुम्हाला ऑडिशन द्यावी लागणार, मग तुम्ही ऑडिशन देऊन या. म्हटलं नाही सर, मी प्रयत्न करते, मला फक्त 1 महिन्याची मुदत द्या. सो त्यांचा चांगुलपणा म्हणा, त्यांनी मला 1 महिन्याची खरंच मुदत दिली. आणि मला वाटतं जुलैच्या 19ला मला मुलगी झाली आणि 1 ऑगस्टला मी शूटला गेले होते. बापरे. सो त्यावेळेला ते सगळं सिझेरियनच्या सगळ्या याच्यातनं बाहेर पडून मला उभं राहायचंच होतं काहीही करून. 11व्या दिवशी तू उभी राहिले मी. हो, सोपी गोष्ट नव्हती. आणि तो माझ्या करिअरचा प्रश्न होता, माझ्या मुलीच्या भविष्याचा प्रश्न होता. हे विचार माझ्या डोक्यात जास्त येत होते की मी जर आता मला संधी नाही मिळाली तर कदाचित कधीच नाही मिळणार, कदाचित मी ऑडिशन मध्ये कधीच सिलेक्ट नाही होऊ शकणार. यू नेव्हर नो द फ्युचर इज. सो त्यांना म्हणलं मी की मी 11व्या दिवशी 1 ऑगस्टला पहिला शूट होता, 1 ऑगस्टला मी शूटला गेले आणि तिथून मग माझा हिंदीचा प्रवास सुरू झाला. आणि मी असं शूट चालू असताना, जसं आता आपलं सगळं शूट चालू आहे, त्याच्यात मध्येच मला रिक्वेस्ट करावी लागायची असेल की मला बाळाला फीड करायला जाऊ द्या. आणि ते मला लगेच मला म्हणायचे की 5 मिनिटं जा आणि 5च मिनिटात ये. बॅकस्टेजला माझं बाळ असायचं, मग तिथे जाऊन बॅकस्टेजला त्याला फिडिंग करणे, मग परत स्टेजवर येणे, परत गायला लागणे, मग गाता गाता कधी ती जोरात रडायची तिकडे. खूप अशा ज्या घटना असतात ना, खूप लक्षात राहून जातात छोट्या छोट्या. पण त्यातनंच मला असं वाटतं की खूप तुला शिकायला मिळालं. आणि ते शिकत म्हणजे तावून सुलाखून निघणं म्हणतात ना, ते कुठेतरी म्हणू शकतो. कारण त्या पिरियडमध्ये आणि मला टीमनी पण खूप सपोर्ट केला. झीच्या पूर्ण टीमनी मला खूप सपोर्ट केला. तिथल्या सगळ्या ज्या बॅकस्टेजची टीम होती, आमच्या आर्टिस्ट लोकांची टीम होती, सगळ्यांनी मला इतकं सांभाळलं त्या सीझन मध्ये. त्याच्यामुळेच कदाचित मी ते जिंकू शकले, अदरवाईज ते शक्य नव्हतं. कारण बाळ घेऊन माझ्या गाण्याची तयारी करून, कारण झाल्या सिच्युएशन अशी असते की पहिले 3-4 महिने बाळ रात्रभर झोपत नाही, ते दिवसा झोपतं रात्री जागतं, अशी सिच्युएशन अशी असते. त्यामुळे स्टेजवर आणि रात्री जागी, त्याच्याबरोबर दिवसभर शूटला, असं माझं शेड्यूल होतं. आणि त्या शेड्यूल मध्ये मी पुढचे ते 6 महिने काढले आणि ते सारेगम सुद्धा मी जिंकू शकलीस. आणि ते तर जिंकलीस. आणि पुढे आज त्याच सारेगमपमध्ये तू ज्युरी म्हणून बसतेस आणि त्याच सारेगमपमध्ये मराठीमध्ये तू परीक्षक म्हणून बसतेस. खरंच खूप म्हणजे प्राऊड ऑफ यू म्हणतात ना, तसं आहे. खूप अभिमान आहे आम्हाला तुझा. आणि हेच कलाकारांचं संचित असतं आणि हेच कलाकार पुढे घेऊन जात असतात. मला वाटतं दिलीप सर, तुमच्या एक गाणं
म्हणजे आता ह्या सगळ्या सारेगम आणि ह्याचा विषय निघालाय तर वैशाली सामंत म्हणजे ही वैशाली आहे तशी वैशाली सामंतने सुद्धा एक काळ गाजवलेला आहे आणि उत्तम पार्श्वगायिका ती आहे. आणि अशोक पत्की म्हणजे पत्की काका म्हणजे मराठी संगीतातलं दैवत मानलं जातं. त्यांनी तुमचं एक गाणं केलंय पत्की काकांनी आणि वैशालीने ते गायलंय. कसं झालं ते गाणं? त्याच्या आधी अमरावतीची माझी आठवण सांगतो की मी अमरावतीला विभागीय आयुक्त होतो. बरं. आणि अमरावती हे खरोखर फार सुसंस्कृत असं शहर मानलं जातं. बरोबर. त्यामुळे मलाही आठवण आली आणि अमरावतीमध्ये बरेचसे लोक मला विभागीय आयुक्त कमी आणि गझलकार म्हणून भेटायला जास्त यायचे. एवढं रसिक जणांचं ते शहर आहे. भट साहेबांचं ते गाव आहे, सुरेश भट साहेबांचं गाव. त्यांच्यावर मी पहिल्यांदा अमरावतीला गेलो होतो. तर ती आठवण माझ्या मनामध्ये जागी झाली आणि तुम्हाला तुमचं भाग्यच म्हणायला पाहिजे की अमरावतीमध्ये पहिल्यांदा तुम्ही स्टेजवरती परफॉर्म केलेला आहे. आता आपण जे पत्की साहेबांचं सांगितलं तर मगाशी मी जसं म्हणालो की प्रयोग करत राहणं ही माझी सवय किंवा आवड आहे. म्हणून देव साहेबांनी मागे नाही का मला म्हटलं की तुम्ही कोळी गीतं लिहा, हिंदी बालगीतं लिहा. मी लिहित गेलो. तर मला नेहमी पुलंचा एक किस्सा आठवतो की पुलं नेहमी म्हणायचे की मी जत्रेतल्या मुलासारखा आहे. बरं. जत्रेतल्या लहान मुलासारखा आहे. म्हणजे काय तर त्याचा अर्थ असा की जत्रेतलं लहान मूल फुगे विकत घेतं, फुगेवाल्याकडे जाऊन पुढे निघतं, पाण्यामध्ये बसतं, उतरतं, पुढे निघतं. त्याला जिलेबी आवडली, जिलेबी खातं, पुढे निघतं. हे पुलांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ काय तर बाबा आयुष्यामधली प्रत्येक गोष्ट आपण बघितली पाहिजे अनुभवून आणि त्यात अडकून राहता कामा नये. जत्रेतलं मूल अडकून राहत नाही त्या गोष्टीमध्ये. पुलं म्हणले की मी आयुष्यभर जत्रेतल्या मुलासारखा होतो. पुलं नेहमी विचारायचे लोक तुम्ही हार्मोनियम पण वाजवता, तुम्ही एक पात्री प्रयोग करता, तुम्ही लेखक पण चांगले आहात, वक्ते चांगले आहात, परफॉर्मर आहात, हे सगळं कसं जमतं? त्याला पुलंने हे उत्तर दिलं होतं. मला असं वाटतं की कुठल्याही कलाकाराने लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे की प्रयोगशीलता ही तुमच्यामध्ये पाहिजे. अर्थात पुलंची जत्रा मोठी होती, फार पुलंच मोठे होते, आपल्या जत्रा छोट्या आहेत, पण त्यामध्ये सुद्धा आपण शक्य तितके प्रयोग करायला पाहिजेत असं मला वाटतं. आणि पत्की साहेबांचं असं झालं की गंगाराम गवाणकर जे वस्त्रहरणचे लेखक आहेत त्याने एक नाटक लिहिलं होतं श्रीयुत भोळा डांबीस. अच्छा. हां, कलावैभवसाठी. आणि त्याच्यामध्ये विजय चव्हाण वगैरे होते आणि त्यांना 4 गाणी पाहिजे होती वेगळी अशी, ज्याला आपण लावणी म्हणू, व्हरायटी सॉन्ग म्हणू. तर जमत नव्हतं गणित. पत्की साहेबांनी सगळ्या चाली वगैरे तयार होत्या, ते गणित जमत नव्हतं की कोणी लिहायचं, काय करायचं वगैरे. मग ते गवाणकर एकदा मला म्हणाले तुम्ही लिहा. म्हटलं मी गझल लिहिणारा माणूस आहे, मागे मी एकदा देव साहेबांच्यामुळे कोळी गीतं वगैरे लिहिली, आता हे काय लावणीसारखं लिहायचं. ते म्हणून तुम्ही लिहा, बरं लिहा, मग तुम्ही चांगल्याच लिहाल मला खात्री आहे. चला आपल्याला प्रयोग करायला एक प्रयोगशाळाच झाली ती. मग मी पत्की साहेबांच्याकडे गेलो. त्यानंतर त्यांच्या चाली सगळ्या तयार होत्या आणि ते मला म्हटलं की माझ्या चाली तयार आहेत, त्या तुम्हाला लिहिताल का? म्हटलं लिहिताल, काही प्रश्न. आणि तो माझ्या दृष्टीनं पहिलाच प्रयोग होता. आणि त्यामध्ये 4 गाणी आहेत. ती 4 वेगवेगळ्या प्रकारची गाणी आहेत. आणि नंतर पत्की साहेबांना एवढी आवडली की नंतर आम्ही 1-2 अल्बममध्ये मला फोन करायचे. अच्छा. हां, की मला तुमच्याकडनं 2 गाणी पाहिजेत. मग म्हणायचो काय, मी तेव्हा कुठेतरी सिंधुदुर्ग वगैरे कलेक्टर वगैरे कुठेतरी. हां, तुमचं काम असं प्रशासकीय काम. आणि मी नंतर धुळे वगैरे अनेक ठिकाणी कलेक्टर होतो, जिल्हा परिषदला सीओ होतो. तर मला मुंबईला यायला जमायचं नाही. मी म्हटलं कसं काय करूया? ते म्हटले मी तुम्हाला मेलवरती पाठवतो. अच्छा. हां, मग त्याने मेलवर चाल पाठवली आणि मी त्यांना मेलवरच गाणं पाठवलं. तर अशा पद्धतीने पण. आणि त्यातलं जे गाणं एक आहे, तुम्ही जे वैशाली सामंतांचा उल्लेख केलात, ते फारच छान झालेलं, वेगळ्या प्रकारचं गाणं आहे ते. बरोबर. आणि तुम्ही बघाल की गझल कुठे, कोळीगीत कुठे आणि हे गाणं कुठे. मला वाटतं आपण ऐकूया थोडी. नक्की. म्हणजे ते वैविध्य जे आहे ना, वैविध्य ते नक्कीच आपल्याला ऐकता येईल. झुक 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 चालली या गाडी, तिला ओढ लागली व्यसनाची. झुक 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 चालली या गाडी, तिला ओढ लागली व्यसनाची. इश्कामंदी होई जसा जीव बाबरा, इश्कामंदी होई जसा जीव बाबरा, धक धक होई काळजाची. झुक 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 चालली या गाडी, तिला ओढ लागली व्यसनाची. झुक 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 चालली या गाडी, तिला ओढ लागली व्यसनाची.
घाट त्यात बोगदा आला, बोगद्यात कुणी माझा वाट चावला. हाय अवघड घाट त्यात बोगदा आला, बोगद्यात कुणी माझा वाट चावला. अंधारात चावटान डाव पिसा धरला, पकडू का सोडू त्याला असा पेच पडला. अंधारात चावटान डाव पिसा धरला, पकडू का सोडू त्याला असा पेच पडला. अवघडले मी, गडबडले मी, अवघडले मी, गडबडले मी. येळच होती धोक्याची, झुक 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 चालली या गाडी, तिला ओढ लागली ठेसनाची. दिलीप सर, वेगळा रंग. माहोल बदल दिया असं झालं वेगळा त्याचा रंग. एकदम. खरंच एक वेगळा रंग आहे. गोष्टी गाण्यांच्या. असाच वेगळा रंग वैशाली तुझ्याकडे एक आहे आणि तो म्हणजे भीमगीतं. म्हणजे तू गायलेली भीमगीतं ही इतकी प्रसिद्ध झाली आहेत, मिलियनमध्ये वगैरे त्याचे सगळे व्ह्युवर्स आहेत. Yes. मला असं वाटतं बाबासाहेबांच्या वर आधारित एक लावणी सुद्धा तू नुकतीच केली आहेस. येस. तर काय आहे, म्हणजे त्याची थोडीशी झलक आम्हाला ऐकव ना, काय नेमकी आहे? दरवर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती जेव्हाही एप्रिलमध्ये येते तेव्हा मी एक गाणं मी बाबासाहेबांचं करत असते. बरं. हे अनेक वर्ष मी करत आली आहे. सो यावर्षी ती एक लावणी केली आहे मी. सो त्याचं 2 ओळी ऐकवते. तिरप्या डोळ्यानं बिलकुल बघायचं ना, हो तिरप्या डोळ्यानं बिलकुल बघायचं नाही, तिरप्या डोळ्यानं बिलकुल बघायचं नाही, बघायचं नाही, हो बघायचं नाही. जय भीमवाल्याच्या नादी लागायचं नाही, 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 लागायचं नाही, हो लागायचं नाही. जय भीमवाल्याच्या नादी लागायचं नाही, जय भीमवाल्याच्या नादी लागायचं नाही, जय भीमवाल्याच्या नादी लागायचं नाही. क्या बात आहे, मस्त. पण हा ठसकाच एक वेगळा आहे. हा. आणि भीमगीतं तुझी जशी मिलियन्समध्ये मी म्हटलं तसं भीमाची लेक अप्रतिम आणि गाजलंही खूप. हो. ते कसं तयार झालं? ते पण मला असं वाटतं 2009-10च्या सालीच आम्ही रेकॉर्ड केलंय. तो पण एक अख्खा अल्बम होता ज्याच्यामध्ये एक 8-10 गाणी आम्ही केली होती. आणि सुबोध पवार नावाचा माझा एक मित्र आहे, त्यांनी अतिशय सुंदर लिहिलं होतं. बरं. सुरुवातीला जेव्हा त्यांनी हे मला लिहिलं आणि मला ऐकवलं, पण म्हटलं अरे हे कसं गाणं होईल मला माहिती नाही. म्हणजे मी थोडी शंका होती त्या गाण्याच्या बाबतीत की भीमाची लेक मी लाखात एक मी शिकाया चालली ABCD. म्हटलं हे म्हणजे थोडंसं चाइल्डिश वाटतंय का, किडिश वाटतंय का, अशा माझ्या बऱ्याच शंका होत्या. पण शिक्षणाची नवी वाट दाखवणारं असं आहे असंही म्हणायला पण हरकत ते नाही. इतकं लोकांना आवडेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं. आणि विजय गटलेवार ज्याचं हे म्युझिक आहे, तो म्हणला तू ऐक माझं हे गाणं सुपरहिट होणार आहे, तू हे कर गाणं. तर त्यांनी मला हे गाणं दिलं. त्याच्याकडनं हा माझा पहिला अल्बम जो मी स्वतः प्रोड्यूस केला होता. अरे वा. सो त्याच्यामध्ये विजय आणि सुबोध अशी आम्ही तिघांची अशी त्रयी होती. सो त्या अल्बममधली पण सगळी गाणी अशी खूप फेमस आहेत. त्यातल्या त्यात भीमाची लेक मी लाखात एक मी खूप जास्त लोकांना आवडतं. आणि हजारो लाखो रील दरवर्षी या गाण्यावरती बनतात. आणि खूप आनंद होतो की आपण काहीतरी समाजासाठी काहीतरी आपल्या गाण्याच्या माध्यमातून करू शकतो. आणि तेच गाणं आपण घेऊ शकतो, ऐकू शकतो. ऐकूया. शिकून झाली बाराखडी, कख ग घ ग म भन शिकून झाली बाराखडी. भीमाची लेक मी लाखात एक मी शिकाया चालली ABCD. अरे भीमाची लेक मी लाखात एक मी शिकाया चालली ABCD.
झाली खुळ्याची आज विषाणी, झाली खुळ्याची आज विषाणी. दिले पंखात मळ आता दूर नाही आभाळ, सूर्याची शेकोटी चंद्राच्या रपेटी कराया भीमान दिली शिडी. सूर्याची शेकोटी चंद्राच्या रपेटी कराया भीमान दिली शिडी. भीमाची लेक मी लाखात एक मी शिकाया चालली ABCD. अरे भीमाची लेक मी लाखात एक मी शिकाया चालली ABCD. क्या बात आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. वा, म्हणजे ह्याचा रिदम आहे ना तोच हा. अंगात जोश निर्माण करणार हो, आहे. हो, आणि म्युझिक खूप सुंदर झालंय आणि त्यामुळेही सुद्धा शब्द, संगीत, तुझा आवाज हे सगळं पोहोचलंय खूप सुंदरपणे. thank you. एक एक गाणं असंच उलगडत जातं. मी परत एकदा दिलीप सर तुमच्याकडे येणार आहे की जसं तुम्ही सुरुवातीला म्हणलात की सुरेश वाडकर आणि वैशाली यांचा अल्बम झाला आणि त्या अल्बममध्ये कळे ना कसा जगा वेगळा हे एक खूप सुंदर रचना खरं तर आहे. तर त्या रचनेबद्दल काय सांगाल? कळेना कसा हा जगा वेगळा मी, किती भेटणारे तरी एकट आम्ही. बरं. तर गझलमध्ये मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे दुःख तर असतंच, परंतु एक फिलॉसॉफी तुम्हाला प्रत्येक गझलमध्ये आढळेल. जी खरी गझल आहे ती अशी उठवळ किंवा केवळ काहीतरी वरवरच्या सुपरफिशियल गोष्टी सांगत नाही, तर ती खोलीमध्ये शिरते. मनाची खोली असेल, विचारांची खोली असेल. बरोबर. तर याच्यामध्ये सुद्धा सगळे जे शेर आहेत आपण बघाल हे काहीतरी एक तत्वज्ञान मांडत आहेत आयुष्याचं, की मी कसा आहे हे सांगता सांगता आयुष्य कसं असलं पाहिजे किंवा कसं आहे बरोबर. हे मांडण्याचा प्रयत्न त्याच्यामध्ये केला. आणि सुधाकर कदमानी याला फार वेगळी चाल दिलेली आहे. जर आपण ते ऐकलं तुमच्या लक्षात येईल की गझल आहे पण बाज गझलचा नाहीये. अच्छा. हा, एक वेगळ्या प्रकारची चाल त्याने दिलेली आणि फार छान सुरेशजींच्या आवाजामध्ये, त्यामुळे काही प्रश्नच नाही. बरोबर. मला असं वाटतं की आपण त्याचं आस्वाद घेऊया. अगदी. फार सुंदर गझल आहे. नक्की. शार्दूल. कळे ना कसा हा, कळे ना कसा हा जगा वेगळा मी. कळे ना कसा हा जगा वेगळा मी. कळे ना कसा हा जगा वेगळा मी. किती भेटणारे तरी एकटा मी. कळे ना कसा हा जगा वेगळा मी. कळे ना कसा अशी मात झाली जुगाराप्रमाणे. अशी मात झाली जुगाराप्रमाणे. अशी मात झाली जुगाराप्रमाणे. अशी मात झाली जुगाराप्रमाणे. नको तोच पत्ता, नको तोच पत्ता, नको तोच पत्ता पुन्हा घेतला मी. नको तोच पत्ता पुन्हा घेतला मी. किती भेटणारे तरी एकटा मी. कळे ना कसा हा जगा वेगळा मी. कळे ना कसा हा जगा वेगळा मी. कळे ना कसा. क्या बात आहे. शार्दूल, खूप सुंदर. गोष्टी गाण्यांच्या. खरं तर सर तुमचेच शब्द पुन्हा एकदा वेगळ्या पद्धतीने संगीताच्या माध्यमातून आले आणि पुन्हा सुधाकर कदमांचं श्रेय जे आहे तेही नक्कीच द्यायला हवं. पण अशीच तुमची एक वेगळी गझल मला आठवते, आसवांच्या थांबल्या नाहीत धारा. फार सुंदर गझल आहे. आम्हाला ऐकवणार आज? आमची फरमाईश ऐकवतो मी. आणि त्याची आठवण अशी आहे की भीमराव पांचाळे
यांचा मी फॅन होतो. म्हणजे आपलं फक्त कॅसेट वगैरे त्यांच्या ऐकल्या होत्या. आणि नंतर जेव्हा परिचय झाला आणि मी लिहितोय वगैरे कळल्यावर त्यांनी माझ्या काही गझल घेतल्या. आणि ही खरं म्हणजे माझ्या आयुष्यातली पहिली रेकॉर्डेड गझल आहे. अच्छा, हा, बरं. म्हणजे याच्या आधी मी जसं म्हटलं देवसाहेबांनी माझ्या कार्यक्रमात वगैरे गझल ऐकवल्या होत्या, परंतु कॅसेट ज्याला आपण म्हणतो त्यावेळेस फार आकर्षण असायचं ना आपल्याला. तर कॅसेटमध्ये आलेली पहिली गझल आहे. आणि याच्यामध्ये वैशिष्ट्य असं आहे, ते ऐकवतो मी आपल्याला, की भीमरावांना एक शब्द फार आवडला, की ते म्हणाले की यात गोषवारा शब्द आहे, की आसवांच्या थांबल्या नाहीत धारा, हाच माझ्या जीवनाचा गोषवारा. वा. तर हा गोषवारा शब्द सरकारी शब्द आहे साधारणतः. आमच्या सरकारी पुस्तकांमध्ये ॲब्स्ट्रॅक्ट ज्याला आपण म्हणतो त्याला गोषवारा असं म्हणतात. तर ते म्हणाले की हे फार छान आलेलं आहे, की बाबा असं गोषवारा म्हणजे सारांश, पण तुम्ही तो शब्द फार योग्य ठिकाणी वापरला आणि ती गझल फार पुढे लोकप्रिय झाली. मी त्यातले काही शेर आपल्याला ऐकवतो. नक्की. आसवांच्या थांबल्या नाहीत धारा, हाच माझ्या जीवनाचा गोषवारा. आणि यातले शेर बघा, की श्रावणाने चिंब केले आज जेव्हा, बर, श्रावणाने चिंब केले आज जेव्हा, काळजावर हा जुना आला शहारा, हा जुना आला शहारा. आणि झेलतो मस्तीत साऱ्या वादळांना. मी म्हटलं ना फिलॉसॉफी कशी आहे, आणि विषय बदलतायत पहा, की झेलतो मस्तीत साऱ्या वादळांना, जीवनारे मी तुला नाही भिणारा. वा, क्या बात आहे. मी कधी केली किनाऱ्याची अपेक्षा, अच्छा. मी कधी केली किनाऱ्याची अपेक्षा, मानले लाटास मी माझा किनारा. क्या बात आहे. वा वा. आणि श्वापदे सारी सुखाच्या वळचणीला, हा शेर बघा वेगळा आहे, की श्वापदे सारी सुखाच्या वळचणीला, माणसांना राहिला नाही निवारा. वा वा वा. आणि पूस नंतर तू वधस्तंभास माझ्या. बापरे, बरं. तो त्या गझलमध्ये नाही आहे बघा, की पूस नंतर तू वधस्तंभास माझ्या, मी तुझा केला किती वेळा पुकारा. आहा. आणि एक शेर असा होता, मला एक जण असं म्हणाला की 7-12 तुमच्या या गझलमध्ये येऊ शकतो का, 7-12चा उतारा म्हणतो ना जमिनीचा. अच्छा, बरं. तर मी हे सगळं झाल्यानंतर एक शेर लिहिलेला आहे, पहा त्यातली गंमत 7-12ची, की आसवांच्या थांबल्या नाहीत धारा, हाच माझ्या जीवनाचा गोषवारा. मी मशागत करत गेलो दश दिशांची. अच्छा, 1 एकर 2 एकर नाही, लक्षात घ्या. मी मशागत करत गेलो दश दिशांची, ना तरी माझा कुठेही 7-12. आई ग. की म्हणजे ना गझल जी आहे ती कायम अशी इव्हॉल्व्ह होत राहते, ती थांबत नाही, की एक एक विषय मिळत राहतो, नवीन नवीन शेर त्याला जोडला जातो. आणि मला असं वाटतं की भीमरावांची ती गझल आहे ती मुळातूनच फार ऐकण्यासारखी आहे, फार चांगली चाल बांधली. आणि गायक तर ते गझल गायकीमध्ये त्यांचं नाव फारच मोठं आहे, तेव्हा अशी ती संपूर्ण त्या गझल. आणि ते सामाजिक संदर्भ जे आहेत ना, ते अगदी असे हलकेच येऊन जातात आणि ते कुठेतरी आपल्यापर्यंत पोहोचतात. त्याच्यामध्ये विषयांचं वैविध्य पण आपल्या लक्षात येईल. बरोबर. काळजावर हा जुना आला शहारा असेल, किंवा श्वापदे सारी, विषय बदलत गेलेले आहेत. बरोबर. आणि याच्यामध्ये एकच सांगायचं की गझलमध्ये 2 प्रकार असतात, मुसलसल आणि गैरमुसलसल. गैरमुसलसल म्हणजे प्रत्येक शेरात विषय बदलतो, मुसलसल म्हणजे एकच विषय पुढे कंटिन्यू. अच्छा. तर ही गैरमुसलसल स्वरूपाची अशी गझल. बरोबर. पण तोच संदर्भ प्रत्येक वेळी वेगवेगळा दिसतो. म्हणजे वैशाली, तूही म्हणजे गझला हा तुझाही एक फोर्टे आहे आणि त्यातून आपल्या आयुष्याचा संघर्ष कुठेतरी तुला त्याच्यात सापडला का? म्हणजे मला आठवते तुझी सोसुनी काटेचं सारे, म्हणजे कुठेतरी स्वतःचं आयुष्यच ती जी संघर्षाची वाट होती ती तुला कुठेतरी त्या गझलेत सापडली का? सोसुनी काटेचं केली, जसं आता आपण गझलांचा विषय निघाला, की माझ्या मनाच्या अशा खूप साऱ्या गझला आहेत ज्या माझ्या मनाच्या जवळ आहे. जसं वाट जाई दूरवर, निलेश मोहरीरने कंपोज केलेली, अश्विनीने स्पेशली हे शब्द माझ्यासाठी लिहिले होते. अरे वा. सो आत्ता जसं आपण म्हणतो ना की या काळात 2024मध्ये आपण जगतोय, की खूप सेन्सिटिव्ह काळ आहे हा जो जगण्याचा. एक म्हणजे आमच्या जनरेशनला जर बोलायचं झालं तर आईबापाला घाबरणारी शेवटची आणि आपल्या मुलांना घाबरणारी पहिली पिढी अशी आम्ही आहोत. आणि अशा सिच्युएशनमध्ये आपण चाललेलो आहोत. पण म्युझिकच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर खूप एकत्र गाणी, वेगवेगळ्या विषयावरती काम करायचं, किंवा वेगवेगळ्या गझलांना, वेगवेगळ्या कवितांना घेऊन सगळे संगीतकार बसून
त्याच्यावरती काहीतरी म्हणतो ना ब्रेनस्टॉर्मिंग करायचं आणि मग काम करायचं. ही जी गंमत होती ना, ही गंमत थोडीशी मिसिंग वाटते आता अनेक वेळा काम करताना. पण ठीक आहे, एक एक गाणं एक एक काळ असतो, जसा बदलतो तसं आपल्याला बदलावं लागतं, त्या पद्धतीने काम करावं लागतं. या गझलेतनं मला जर काय मिळालं असेल तर गझल तर मला मिळालीच, पण त्यासोबतच एक अतिशय सुस्वभावी चांगल्या मनाचा मित्र सुद्धा मिळाला, तो म्हणजे भगवंत नार्वेकर. गेले 15 वर्ष त्याची माझी इतकी छान मैत्री. मला संगीताच्या क्षेत्रातला असा माझा एकमेव जवळचा मित्र तो म्हणजे भगवंत नार्वेकर. खूप सारे अल्बम्स आम्ही एकत्र केले, प्रत्येक अल्बम्समध्ये मी त्याच्यासोबत असतेच गायला, आणि त्याच्याच 2 ओळी मी ऐकवते. वा. म्हणजे खरंच वैशाली, सोसुनी काटेचं मी जीवनाची बाग मी केली, हे तुझ्या बाबतीत खरंच सार्थ शब्द, यथार्थ शब्द ज्याला म्हणता येतील असे आहेत. पण ते सुद्धा हसून साजरं करावं लागतं ना. प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात या घटना घडल्या नाही तर तो पुढे जाऊच शकत नाही. मला जेव्हा मला खूप आयुष्यात इतकी चांगली माणसं भेटलीत, इतकी चांगलं समजावून सांगणारी माणसं अनेक वेळा भेटली, ज्यांच्यामुळे मी समृद्ध होत गेले विचारातनं. म्हणजे आपण सर्वसामान्यांच्या सारखंच आपण जगत असतो. पण मी एकदा असेच आमचे खूप म्हणतो एक वयस्कर मित्र होते, त्यांना मी असं सांगितलं की असं असं होतंय माझ्याबरोबर. अनेक वेळा मला गाणी येतात आणि मग ती दुसऱ्याच कोणाच्या तरी आवाजात रेकॉर्ड झालेली असतात, किंवा अनेक वेळा असे किस्से घडतात की मला माहिती असतं की उद्या म्हणजे आजपर्यंत हे माझ्या आवाजात होणार आहे गाणं, आणि उद्या मला डिरेक्टर सांगतो की नाही ते असं असं आहे, ते दुसऱ्या आवाजात करावं लागणार आहे वगैरे, आय एम सॉरी, बापरे, असं वगैरे. असं असताना ना मी खूप आपसुकच आहे ना, माणसाला दुःख होतं, आपण माणूस आहोत, इतकं लेट गो आपण अनेक वेळा नाही करू शकत, दुःख ते होतच. सो असंच एकदा आमच्या जवळच्या एका सरांना मी विचारलं की सर असं असं होतंय. त्यांनी मला, ही खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे, त्यांनी मला एकच वाक्य ते मला बोलले की हे जर तुझ्या बाबतीत घडत असेल तर एक दिवशी तू खूप मोठी गायिका होणार आहेस. सो हा त्यांचा आशीर्वाद म्हणा किंवा त्यांचे हे शब्द म्हणा खूप इन्स्पायर्ड करत गेले मला प्रत्येक. आणि म्हणून नंतर या अनेक गोष्टींची इतकी सवय झाली की आता खूप खूप वाईट वाटत नाही. अनेक म्हणतो ना, अनेक दुःखाच्या गोष्टींचं किंवा अनेक चुकीच्या गोष्टींचं वाईट वाटत नाही. आता ती म्हणजे असं करून जाण्याची सवय होऊन गेली. आणि आता म्हणतात ना, ते दुःखाचे डोंगर पार झाले, आता फक्त आनंदाची दरी, असं म्हटलं तरी हरकत नाही. ती वाटच आनंदाची आता तुझ्या समोर आहे. त्यामुळे पांढरपट्टे सर म्हणतात तसं, जिंदगी का यू गिला न करना,
ही महत्वाची गोष्ट आहे. करेक्ट. गोष्टी गाण्यांच्या. सर खरंच त्या गझलमध्ये तुम्ही जे सांगितलंय ते इतकं ॲप्ट आहे की ते प्रत्येकाने लक्षात ठेवावं असं आहे. आणि हिंदी गझला सुद्धा तुम्ही सुंदर लिहिलेल्या आहेत. तर एक वानगी दाखल आम्हाला ती हिंदी गझल पण ऐकायला आवडेल. नक्की नक्की. ही गझल साधना सरगम यांच्या आवाजामध्ये एक अल्बमसाठी रेकॉर्ड झाली. आणि त्याचा एक किस्सा असा आहे की दुसरी एक माझी गझल होती. त्या अल्बममध्ये एकूण 9 गझल आहेत. हिंदी आहेत सगळ्या. हिंदी, सर्व हिंदी बरं. गझल आहेत. वा. ओपन हार्ट नावाची. वा. आणि ती गझल अशी होती की गया है वो तो हालत क्या हुई है बादा खाने की. अच्छा. बादा खाने में दारूचा अड्डा. बरं. कि गया है वो तो हालत क्या हुई है बादा खाने की, गया वो लुत्फ पीने का, गई लज्जत पिलाने की. तर हे त्यांना आम्ही सांगितलं. मी तर तेव्हा तिकडे होतो सिंधुदुर्गमध्ये. हा. तर ते म्हटलं की गझल फार सुंदर आहे, शेर पण चांगले आहेत सगळे, पण मी हे गाणं कितपत बरोबर होईल असं ते अच्छा. बादा खाना मुक वगैरे वगैरे. तर काय करता येईल आपल्याला याच्यामध्ये, बाकीचे शेर चालतील म्हणाले, काही गझल चांगलीच. मग मला त्याचा फोन आला, रेकॉर्डिंग सुरू होतं. मला म्हणे काय करता येईल आपल्याला. त्या म्युझिक डायरेक्टरचा फोन आला की काय. म्हटलं थांब मला 15-20 मिनटं दे म्हटलं. माझं साधारण असंच मी 15-20 मिनटं घेतो. मी थोडी चक्री सुरू करायला आपल्याला. आणि मी म्हटलं मग 15-20 मिनिटांनी मी एक शेर पाठवला. तो त्यांना इतका आवडला आणि ती गझल लगेच रेकॉर्ड झाली. तो शेर असा होता की मेरे हमदम, बघा तेच मीटर आहे, काफिया रदीफ सगळं तेच. बरोबर. मेरे हमदम न छेड़ो तुम ये बातें छोड़ जाने की. मेरे हमदम न छेड़ो तुम ये बातें छोड़ जाने की, ये मौसम है मोहब्बत का, ये शब है दिल लगाने की. अरे म्हणजे हे जे आहे ज्याला आपण म्हणतो गझल मध्ये, जे मगाशी पण म्हटलं बरोबर की ती गझल संपत नाही, तिची वाट ही चालूच राहते. आता जिंदगी का ना यू गिला करणं आपण जे आता सांगत होतात त्याच्यावरचीच ही गझल आहे की आयुष्यामध्ये तक्रार करू नये. मग काय केलं पाहिजे, जसं तुम्ही म्हणता की मग काय करायचं, तर कधी कधी आपल्याला राग येतो. तर काय केलं पाहिजे, माझे काही सल्ले त्याच्यामध्ये असे आहेत की जिंदगी का नयू गिला करना. ही साधनाजींच्या आवाजामध्ये. जिंदगी का नयू गिला करना, दर्द जागे तो हंस दिया करना. वा. दर्द जागे तो हंस दिया करना. और मंजिले जिंदगी मिले न मिले, मंजिले जिंदगी मिले न मिले, दोस्ती राह से किया करना. आणि प्यार गैरों से तुम करो लेकिन, फार समजूतदारपणाचा शेर आहे पहा की प्यार गैरों से तुम करो, प्यार गैरों से तुम करो लेकिन बात हमसे भी कुछ किया करना. बात हमसे भी कुछ किया करना. और कितने बिस्मिल है हर तरफ देखो, बिस्मिल में जख्मी, कितने बिस्मिल है हर तरफ देखो, जखम अपने ही ना गिना करना. जखम अपने ही ना गिना करना. आणि आदतन वो सितम ही ढाएगा. बर. सवयीने, बाय हॅबिट, आदतन वो सितम ही ढाएगा, आदतन तुम भी सहलिया करना. आणि यात एक शेर आहे की शेवटचा शेर आहे, याच्यामध्ये रिंद हे नाव आहे. अच्छा. तर मी उर्दूमध्ये रिंद या नावानं लिहितो. अच्छा. बरं. मग तखल्लुस ज्याला आपण म्हणतात. आणि उर्दूमध्ये अशी पद्धत आहे की शेवटच्या शेरामध्ये शायराने शक्यतो स्वतःचं नाव टाकावं. आपली नाममुद्रा. गालिब, मी जसं आपलं तुका म्हणे, नामा म्हणे, तसं उर्दूमध्ये एक चलन आहे की शायर शेवटच्या शेरामध्ये स्वतःचं नाव टाकतो. आता गंमत बघा काय त्याच्यामध्ये कि जिंदगी का न यू गिला करना, दर्द जागे तो हंस दिया करना, और जब शराबे भी बेखुमार लगे. नशात चढत नाही, नशात चढत नाहीये, अशा वेळेस काय करायचं. जब शराबे भी बेखुमार लगे, रिंद के शेर कुछ पढ़ा करना. जिंदगी का न यू गिला करना, दर्द जागे तो हंस दिया करना. क्या बात आहे. मला आणि याच्यात फक्त एकच सांगायचं होतं की उर्दूचं मला असं वाटायचं की आपण उर्दू लिहिता वाचता आली पाहिजे. आणि म्हणून मग मी उर्दू लिहायला वाचायला शिकलो. आज मी लिहू वाचू शकतो. याचा फायदा असा आहे की अनेक शायर जे आहेत की ज्यांचं देवनागरीमध्ये छापलं जात नाही, विशेषतः पाकिस्तानी शायर, त्यांचं खूप काय आपल्याला वाचता येतं.
बरोबर. आणि मला असं वाटतं की तो अभ्यास करून तुम्ही ते करताय. आणि आज तुम्ही आम्हाला एक मंत्र दिलेला आहे की जिंदगी का जिंदगी का नहीं हो गिला करना, नहीं हो गिला करना, दर्द जागे तो हंस दिया तो हंस दिया करना. मला वाटतं हे आम्ही लक्षात ठेवू सगळेच जण. पण या सगळ्या पार्श्वभूमीवर आज वैशाली तुझ्याकडनंही इतक्या वेगवेगळ्या प्रकारची गाणी खरं तर ऐकायला मिळाली. पण आता समारोपाकडे जाताना त्या गोष्टीचा उल्लेख नाही झाला तर तुझं करिअर इतकं सुंदर तू वर नेलं आहेस. म्हणजे विशेषतः हिंदी चित्रपटामध्ये संजय लीला भन्साली यांच्याकडे तू गाणं आणि बाजीराव मस्तानी, कलंक या दोन्ही चित्रपटांसाठी जे तू गाऊन ठेवलं आहेस अप्रतिम आहे आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. ही गाणी तुझ्याकडे आली कशी हे मात्र आम्हाला तुझ्याकडनं ऐकायला आवडेल. ॲक्च्युली हे अनुभव मी खूप वेळा शेअर केले आहे. मी जेव्हा सारेगमप मराठीमध्ये होते, मराठी आणि हिंदी करत असताना भन्साली सर सगळे रियालिटी शो बघायचे. अच्छा. तेव्हा बघायचे, आता मला माहिती नाही. पण तेव्हा आणि ते अतिशय सुंदर अस्खलित मराठी बोलतात आणि त्यांचं मराठीचं वाचन खूप चांगलं आहे. बरोबर. विशेषतः मराठी म्युझिकवर त्यांचं अतिशय प्रेम आहे. सो त्यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट होता बाजीराव मस्तानी. जेव्हा मी सारेगमप हिंदीमध्ये होते तेव्हा त्यांनी मला बोलवून घेतलं होतं घरी स्वतःच्या. एकदा फोन करून त्यांनी मला घरी बोलवलं. मी गेले, त्यांना मराठीतली बरीच गाणी ऐकवली, अच्छा, हिंदीतली काही गाणी ऐकवली. पण त्यांना नेहमी मला ते एक कॉम्प्लिमेंट करतात की तुझा आवाज आहे ना लताजी आणि आशाजींच्या मधला आहे. ना तो लताजींसारखा आहे ना तो आशाजींसारखा आहे, मधलाच कुठला तरी एक आवाज आहे पण तो छान आहे असं ते मला नेहमी म्हणतात. सो तिथून ती एक सुरुवात झाली आमची. अँड देन त्यांनी मला एक प्रॉमिस केलं की मी तुला कुठल्या ना कुठल्या एका प्रोजेक्टमध्ये नक्की घेईन एवढं निश्चित. सो म्हटलं माहिती नाही मला कधी घेईल काय घेतील मला माहिती नाही. आणि अचानक बाजीराव मस्तानीचं काम बाहेर आलं आणि मग 2000 मी जेव्हा त्यांना भेटले ती गोष्ट होती 2009 सालची. म्हणजे सारेगम हिंदी मी करत होते. हिंदीतनं शूटिंगच्या बीचमध्येच अधेमध्ये मधल्या दिवशी त्यांचा मला फोन आला. त्याच्यानंतर हे जे बाजीराव मस्तानीची गाणी आली ती जरी 2014 मध्ये रेकॉर्ड झाली. 4 वर्ष त्यांच्या डोक्यामध्ये माझं नाव होतं, माझा आवाज होता. ही खूप मोठी गोष्ट खरंच आहे. आणि 2014 मध्ये त्यांनी मला बोलवलं. 14 मध्ये गाणी ती रेकॉर्ड झाली आणि 16ला फिल्म रिलीज झाली. इट इज लाईक लॉंग प्रोसेस त्या गाण्याची. त्या गाण्यासाठी खूप वाट बघावी लागली पण लोकांनी मात्र ती अगदी डोक्यावर आल्यानंतर त्या गाण्याला खूप लोकांनी प्रतिसाद दिला आहे. आय एम व्हेरी हॅपी की एवढ्या मोठ्या प्रोजेक्टचा मी पार्ट होते. त्याच्यानंतर कलंकसाठी पण मला जेव्हा गायला बोलवलं तेव्हा माधुरी दीक्षितचा पूर्ण जो पार्ट होता तो मी गायला होता. अच्छा. मग समहाऊ आय डोंट नो काय चेंजेस झाले नंतर की मग प्रीतमदाच्या असिस्टंटचा मला फोन आला आणि ते म्हणाले की असं असं होत आहे की वी आर व्हेरी यूज टू लिसन द श्रेयास व्हॉइस इन द बिगिनिंग ऑफ द सॉन्ग. सो असं डिरेक्टरचं म्हणणं आहे किंवा समहाऊ त्यांचं जे कोणी आहे त्यांचं म्हणणं आहे. सो आपण काय करूया. सो फायनली आय वॉन्ट यू टू सिंग इन दॅट सॉन्ग ओके समवेअर. सो आय सेड ओके. म्हणजे मी गायलेलं आहे आता तुम्हाला काय करायचं तुमचा कॉल आहे, मी नाही काय बोलू शकत. बरोबर. सो ही सेड की नाही मला सरगम तरी मिनिमम तुझ्या आवाजातली तिथे पाहिजेत. ओके. त्याच्यामुळे माझी सरगम त्या गाण्यामध्ये आहे. माधुरी आणि आलियाचं जे जुगलबंदी आहे मध्ये त्या जुगलबंदीमध्ये माधुरीचं व्हॉइस माझा आहे. सो दॅट वॉज द एक्सपिरियन्स विथ. मला असं वाटतं की ती दोन्ही गाणी अतिशय हिट आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्राला त्याबद्दल तुझा अभिमान आहे. आज या दोन्ही गाण्यांनी आपण याची सांगता करूया. पण आपल्या रसिक प्रेक्षकांना मला हेच सांगायचं आहे की असेच कलाकार आपल्या गाण्यांच्या गोष्टी घेऊन आपल्या या कार्यक्रमात येतात आणि त्यामुळेच ही नवीन नवीन गाणी वेगवेगळ्या पद्धतीची गाणी आपल्याला पुन्हा एकदा त्यांच्याकडनं ऐकता येतात. आज दिलीप पांढरपट्टे सर तुमच्याकडनं खूप छान गजला आम्हाला ऐकायला मिळाल्या. खूप धन्यवाद तुमचे. आणि वैशाली तुझ्या आत्ताचा जो ह्या पुढचा करिअरचा टप्पा आहे तोही असाच उत्तम राहो. थँक्यू. आणि जिंदगी का यूं ना कभी गिला करना हे लक्षात ठेव. और हस दिया करना जसं म्हटलंय त्यांनी तर ते अशीच हसत राहा आणि असंच तुला छान काम मिळत राहो अशी खूप सदिच्छा. ऐकूया. थँक्यू.